दोन षटकाची मॅच असेल मेगा फायनल ग्रँड फिनाले जी मात्र तुमच्या आमच्या भेटीला येऊन ठेपले याच साठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड बाबा आणि तो क्षण आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थात मुख्य व्यासपीठावर सन्माननीय छगन शेठ कोकणे साहेब त्यांचे चिरंजीव मिलिंद शेठ कोकणे साहेब या ठिकाणी खरं तर त्यांचं शुभागमन आपण पाहिलं आणि या स्पर्धेमध्ये त्यांची खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आतुरतेने वाट पाहिली आणि त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या ट्रॉफ्या उपलब्ध करून दिल्या। त्या दोन्ही व्यक्तींचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक असं स्वागत। आणि या मॅच मध्ये खरं तर मला आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं म्हणजे जणू काही ह्या मॅच मध्ये गणपतीचं पूजन तर झालंय परंतु त्या गणपतीला जे वंदन केलं ना ते सन्माननीय आमचे बाबा अर्थात त्यांच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील वंदन केलं। त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। मेगा फायनल तुम्ही पाहतात या सामन्याचा अंतिम सामना करूया सुरुवात। बोला एकदा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। यस मॅचला करूया सुरुवात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्म देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। आणि या मॅच मध्ये सुरुवात होते मेगा फायनलला। पहिलं षटक आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक जांभूळवाडी टीमचा पहिला बॉल आला डॉट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल अर्थात तुम्हाला पाहायला मिळेल योगेश आणि त्याच्या साथीला बंटी जो मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले रिव्हर्स अटेम्प्ट केलाय पंचांकडे लॉर्ड अपील आणि यस पंचांनी अपील उचलून धरले फलंदाज होईल बाद अर्थात पायचीत पकडला जातोय योगेश बॅक टू द डगआउट डीजे। मॅच 2 धावा बघतोय मेगा फायनल। क्रीडा प्रेक्षक रसिक या सामन्याचा आनंद घेत असतील त्या सर्वांचा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल अशी भिंत नाही। आणि तेच साध्य करत असताना फलंदाज करणची लाजवाब बॅटिंग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय टोकलाय षटकार आणि षटकाराने दाफलक जाण पोहोचलाय 8 या आकड्यावर। करण ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये प्रतीकच्या विरोधात बॅटिंग चालू आहे। यावेळेस साधा फटका फसला क्षेत्ररक्षक इथे झेल ड्रॉप पाहतोय नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फेकी चुकीची कलेक्शन मात्र तितकं चांगलं म्हणजे बॅकअप चांगलं पाहायला मिळालं। दाफलक जाण पोहोचलाय तब्बल 10 या आकड्यावर। 10 धावा तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्कोर बोर्डवर। जणू काय योगेशची विकेट गेली तिथून असं वाटत होतं की टीम बॅकफुटवर जाईल का परंतु जेव्हा तुमच्याकडे धैर्य असतो ना चिकाटी असते मेहनत असते ती मेहनत साध्य करत असताना मी तर म्हणेन यशस्वी होण्यासाठी तुमची पावलं प्रयत्न करावे लागतील। संकटावर तुटून पडावं लागेल। संकटावर तुटून पडायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इतिहास देखील घडवावा लागेल आणि तेच साध्य करत असताना इथे वाईट बॉल
या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रतीक थोडी खराब कामगिरी आणि तदनंतर व्हाईट बॉलची सांगता. धाव फलक जाण पोहोचलाय 11 या आकड्यावर. एक विकेटच्या मोबदल्यात 11 धाव आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा प्रतीक, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज करण, नॉन स्ट्रायकिंग एंडला बंटी साबळा, एक मोठं नाव आणि ते उडवली जाते दांडी 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 गोल. फलंदाज बाद अर्थात करण. बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे ठोक. मंत्र यशस्वी करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल ना हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. काय घडणार काय बिघडणार या सामन्या दरम्यान 14 बनलेत. मेगा फायनल अंतिम सामना. फटका 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 चांगलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जवळ बॉलला अडवला जाईल आणि तिथे घेतले जातील 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा देखील कंप्लीट. ए बाबा वज रे वज. आला रे आला काय. यस जवळ मॅच कडे सागर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर आणि ऑन स्ट्राईकला फलंदाज. बॅटिंग स्टान्सवर तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज निवृत्ती. नॉन स्ट्राईक एंडला बंटी सावळा ज्याच्या माध्यमातून धावा आल्यात आणि त्या मित्र म्हणेन चांगली गोलंदाजी. नौका संघ असला ना तरी सुद्धा समोरच्या संघाला अगदी थांबून ठेवलंय. मोठे फटके त्यांच्या बॅट मधून येत नाही. ही खरं ओळख आहे टीम जांभूळवाडी संघाची. अर्थात नव्याने उदयास आलेला हा संघ अर्थात जांभूळवाडी टीम दर्जेदार कामगिरी करत असताना अंतिम सामना खेळण्यासाठी आज प्रयत्न चांगले राहिलेत आणि गोलंदाजी करत असताना धाव फलक जाऊन पोहोचला 18 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सागर ची दमदार कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. भरून जातील जखमा तेव्हा परत येऊ. आम्ही हारलो ही लढाई पण आमचं मन हारू शकत नाही आणि हेच साध्य करत असताना फलंदाज बाद. बंटी बॅक टू द डग आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. डीजे ठोक.
आज खरं तर जांभूळवाडी टीमने इम्प्रेस केलाय मॅच मध्ये अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनलचा थरार क्रिकेटचा रण संग्राम जे मात्र आज टोंबरवाडीच्या क्रीडा नगरीवर आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एखादा षटकार एखादा चौकार या मॅच मध्ये अद्याप आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि मी तर म्हणेन जणू काही करण एक षटकार ठोकला होता तदनंतर एकही षटकार अजून आपल्याला पाहायला मिळाला नाहीये। 10 फलक जाण पोहोचला तब्बल 19 या आकड्यावर 19 आकडा म्हटलं ना की अंगावर शहार येणारा तो दिवस अर्थात 19 फेब्रुवारी 1630 ज्यावेळेस महाराजांचा जन्म झाला आणि तिथून जे अस्तित्व निर्माण केलं ना ते मात्र जबरदस्त जणू काही इतिहास रचला गेला आणि तो इतिहास आजही आपल्याला वाचायला नक्कीच मिळतोय। तोच इतिहास जो मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। अर्थात या सामन्यामध्ये कोणता संघ इतिहास रचला आहे देखील आज पाहावं लागेल। अर्थात 10 फलक जाऊन पोहोचला 21 या आकड्यावर आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 22 धावसंख्येची गरज आहे। मॅच कमालीची होईल यात शंका नाहीये आणि ऐकूया तोपर्यंत सुमधुर मेगा फायनल कोणता संघ विजय होईल 12 बॉल 22 समीकरण आहे या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। एका साइडला जुगरेवाडी टीम दुसऱ्या साइडला जांभूळवाडी टीम एक दिग्गज ही मॅच आपल्याला पाहतोय। 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8707 तास 5,25,000 मिनिटे 25,600 मिनिटे या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहतात। अगदी बघता बघता एक सूर्य आमच्या डोळ्यासमोर आला त्या सूर्याची लखलखने किरणे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरली आणि त्या सूर्याची प्रत्येक किरणे सांगत होती की आमच्या पावलांना आता उठून उभा राहायचंय। नुसतं उठून उभा राहायचं नाहीये तर नुसतं चालायचं नाहीये तर मैदानाकडे वळायचंय। त्या मैदानाचं तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावलंय ते मैदानाचं नाव म्हणजे टोंबरवाडीचं हे मैदान अर्थात लिमणेवाडीचं हे मैदान जे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथे सुरुवात चांगली झाली 10 फलक जाण पोहोचलाय 2 या आकड्यावर आता 11 बॉल शिल्लक आहेत 20 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भरत दमदार कामगिरी करत असताना या मॅच मध्ये अद्यापपर्यंत ओव्हर जी मात्र चांगल्या राहिल्या इथे सलामीला फलंदाज यस बॅक टू टॉप एज फलंदाज ऋषिकेश बॅक टू द डगआउट डीजे।
मैदानाच्या आतमध्ये विजयला पाहू शकाल. मागच्या मॅचचा हिरो अर्थात विजय यावेळेस बॅटिंग स्टान्सवर तुम्हाला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला राहुलला तुम्ही पाहू शकाल. नेक्स्ट बॉल यस वेग 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 आणि वेगावर स्वार होऊन जी मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी लो स्कोरिंगची मॅच होती परंतु ती मॅच बनवल्या. अद्यापर्यंत 9 बॉल शिल्लक आहेत त्यामध्ये 20 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. एखादा षटकार या मॅच मध्ये वापसी करू शकतोय टीम जांभूळवाडी संघासाठी. जरी नौका संघ असला तरी देखील बॅटिंग करावी लागेल. समोर गोलंदाज मीनवर तर म्हणेन बरात अप्रतिम गोलंदाजी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं ना की रात नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाट बदलतं. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते आणि ती वेळ आज टीम जुगरेवाडी संघासाठी बदलली आहे का? कारण येणारे 8 बॉल शिल्लक आहेत. 20 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 2 धावा बनलेत 1 विकेटच्या मोबदल्यात. समोर फलंदाज विजय आणि इथे वाईट बॉल वाईट बॉल वाईट बॉल. एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज झाला. धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावर. यस स्टंप घेऊन जाऊ नका ही विनंती असेल. यस इथे चांगला बॉल अगदी मी तर म्हणेन जबरदस्त गोलंदाजी जी मात्र आज बऱ्याच इम्प्रेस केलंय टीम जुगरेवाडी संघाकडून खेळत असताना. मेगा फायनलचा सामना जो मात्र तुमच्या आमच्या भेटीला येऊन टेपला होता तोच मेगा फायनल आपण बघतोय. याच साठी केला होता अट्टासा की शेवटचा दिवस गोड बाबा. तो गोड दिवस आज तो अविस्मरणीय क्षण जो मात्र आज या कॅमेरामध्ये कैद केला जाईल. याच मैदानावर इतिहास घडवेल. फटका जबरदस्त आहे. बॅट्समन फलंदाजाचा फटका फसला होता आणि मी तर म्हणेन वडा कॅच फलंदाज होईल फेल. इथे विजय बॅक टू द डगआउट डीजे. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय फक्त 3 या आकड्यावर. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि इथून 19 धावा बनवायचे. ते 19 धावा म्हणजे 3 षटकार राहुलच्या बॅट मध्ये पाहायला मिळेल का? सलामीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला राहुल. गोलंदाजी ट्रॅकवर बंटी सावळा. यावेळेस आडवा बॅटने फटका दर्जेदार आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता राहुल ऑन फायर. चौकार डीजे ठोक. धन्यवाद डीजे. आणि इथे मुख्य व्यासपीठावर खरं तर तुम्ही पाहता छगनजी कोकणे साहेबांना तसेच मिलिंद शेठ कोकणे साहेबांना देखील तुम्ही पाहतात आणि त्यांच्यासाठी एकच म्हणेन आयुष्य खूप लहान आहे. प्रेमाने गोड बोलत राहा. धन दौलत कोणी कोणाला देत नसतं. फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो सुखाचा किंवा दुःखाचा तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईल. हेच साध्य करत असताना इथे कोकणे साहेबांना तुम्ही मुख्य व्यासपीठावर पाहू शकाल. एक दर्जेदार व्यक्तिमत्व राष्ट्र जिल्हा परिषद पात्रज वार्ड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आज ती व्यक्ती या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. अर्थात कोकणे साहेब त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने पुनश्च एकदा श्री खैर माता क्रिकेट संघ टोंबरेवाडी आयोजित भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे जिथे गरज आहे. येणारे 3 बॉल 13 धावसंख्येची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल. राहुलच्या बॅट मधनं विजयाचा शंखनाद करणारे षटकार येतील का? बॉल पटका चांगला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे येतोय चौकार. या मॅच मध्ये शिरकाव करत असताना टीम जांभूळवाडी संघाला आपण पाहिलं आणि आता 2 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे.
2 बॉल 9 बनवायचे, बनवल्या जातील का? स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल आणि या संघ कोणताही जिंको, परंतु प्रेक्षकांनी डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये धावत जायचं, एकच जल्लोष करायचं, जो मात्र मेगा फायनल अंतिम सामन्याचा जल्लोष करण्यासाठी ग्राउंडच्या बाहेर जे चिमुकले आहेत ना ते बाहेर त्यांनी लगेच ग्राउंड मध्ये घुसायचंय. यस 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 फलंदाज बाद बॅटची टॉपेज. आणि इथे मी तर म्हणेन खेळाडूचं कौतुक करावं लागेल, अगदी चांगली खेळाडू वृत्ती जी मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. आता इथे सामना 1 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. कोणता संघ देखील पावर लागेल. 1 बॉल 9 ची गरज फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे आणि या मॅच मध्ये खरे तर तो जल्लोष व्हायला मिळेल का टीम झुगरेवाडी संघाकडून. 1 बॉल 9 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र बॉल डॉट आलाय आणि ते विजय होतोय टीम झुगरेवाडी. हार्ड लक टीम जांभूळवाडी. होद्या डीजे ठोक डीजे.